कुठले पैसे? अनु, कुठले पैसे हरवले काय? मी पैसे साठवते ना, ते पैसे हरवले, ते सापडत नाहीये. डब्यात ठेवले होते मी. असे किती जमले होते? $5,000. काय 5,000 हरवलेस तू? तेव्हा काय करायचं या बाईचं? बघितलंस आम्ही किती वेंद्री आहे ही. 5-50 नाही, चांगले 5,000 हरवले तिनं. आई जरा शांत हो. अनु, हे अनु, तू कुठे ठेवले होतेस? तुला नीट आठवतंय का? नीट बघितलंस का तू? दादा, मी या डब्यातच ठेवले होते पैसे नेहमीप्रमाणे. पण आता नाही येत ते. मग डब्यात कुठे जातील? काय पैशाना पाय फुटले की काय? गेले कुठे पैसे? असे कसे हरवले? होऊ शकतो आई, हल्ली काहीही होऊ शकतं. काही नाही, घरातच असणार आहेत कुठेतरी. तू जरा शांतपणे विचार कर, सापडतील तुला. हा, आणि काय ग, एवढं काय आणायचं होतं तुला त्या 5,000? घरातलं सामान. पिऊ बाळ, जरा ये इकडे मिनिटं. अनुप्रिया, तुला जे आणायचंय ते अर्जंट असेल तर मी देते ना पैसे. नाही शनाया, ठीक आहे, नकोत मला पैसे. मी करते मॅनेज. अगं 5,000 तर अमाऊंट आहे, छोटीशी अमाऊंट आहे. मी रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेले ना तर वेटरला टीप म्हणून एवढे देते. ठेव तू. मी वेटर नाही, या घरची सून. आणि सारखी सारखी तुझ्याकडून पैशांची मदत घेणं मला योग्य वाटत नाही. पण थँक्यू, अगदी मनापासून थँक्यू. तू ठेव तुझे पैसे. मला माहिती होतं अनुप्रिया, काहीही झालं तरी तुझ्या इगोपायी तू पैसे घेणार नाहीस. पण मग आता तू अविनाशला बाईक कशी देशील? यु नो अनुप्रिया, तू अशी आहेस ना म्हणून मला आवडतेस. माणसाने असं असावं तुझ्यासारखं, जमेल तेवढंच फेवर घेता आलं पाहिजे त्यात. पण जमेल तेवढा फेवर घ्यावा आपल्या माणसाकडनं, कारण शेवटी ती आपली माणसं असतात ना.